गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही डिसेंबर महिना चालू आहे 2025मधील, हा जो काही शेवटचा महिना आहे, तर या महिन्यामधील ज्या काही 2 माता बैठकी आहेत, तर त्याचे प्रोसिडिंगचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती तुम्ही अगोदर पाहिले असतील, किंवा ज्या आशाताईंनी हे व्हिडिओ वगैरे पाहिले नसतील तर त्यांनी ते व्हिडिओ नक्की पहा. तर तशा प्रकारचे विषय वगैरे निवडून किंवा तशा प्रकारची प्रोसिडिंग वगैरे तुम्ही तुमच्या त्या 2 माता बैठकीसाठी निवडू शकता. तर हा जो व्हिडिओ आहे तो 3ऱ्या माता बैठकीसाठी आहे, की जे आपण या डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेणार आहोत. तर जर आशाताई तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, नेहमीप्रमाणे आपण हे माता बैठकीचं प्रोसिडिंगचं रजिस्टर आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव, उपकेंद्राचं, तालुका आणि करमाळा अशा प्रकारे माहिती भरणार आहोत. त्यानंतर नेहमीप्रमाणे इथं आपण दिनांक टाकायचे आहे. ही आमची बैठक घ्यायची राहिलेली आहे, त्यामुळे ही दिनांक मी टाकलेली नाही. तर तुम्ही ज्या दिवशी बैठक घेणार आहात तर त्या दिवशीचे दिनांक या ठिकाणी टाकणार आहात. तर त्यानंतर सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे विषय लिहिणार आहोत. तर विषय बघा, सिकल सेल या आजाराबाबत माहिती. तर ज्या ठिकाणी आपण ही बैठक घेणार आहोत तर ते ठिकाण आपण इथं मेन्शन करायचं आहे. तर बघा, उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर स्तनदा मातांची बैठक भरवून त्यांना पुढील प्रमाणे सिकल सेल या आजाराबाबत माहिती देण्यात आली. तर बघा, विळासारख्या दिसणाऱ्या लाल रक्तपेशींच्या आजाराला सिकल सेल असे म्हणतात. एका वाहक तरुणाचे लग्न तशाच वाहक असलेल्या मुलीशी झाले तर त्या दोघांमधील लक्षणे त्यांच्या मुलांमध्ये आल्याने ती व्यक्ती आजाराने पीडित होऊ शकते. तर ही जर एखाद्या तरुणाला जर सिकल सेल हा आजार असेल तर आपण आशा स्वयंसेविका या नात्यानं त्याचा विवाह तशाच प्रकारच्या सिकल सेल असणाऱ्या वाहक तरुणीशी होणार नाही. तर याची दक्षता किंवा याची माहिती आपण त्यांना सांगायची आहे. पीडित व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो व तो बरा होत नाही. पेशीतील रक्तपुरवठा खंडित होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो व त्या व्यक्तीच्या अवयवांमध्ये वेदना होतात. अशक्तपणा, निस्तेजपणा, थकवा, दमा, लघवीचा त्रास सुरू होतो. लघवीतून रक्त येणं व यामुळे रक्तपेशी निकामी होऊ शकतात. दृष्टीवर परिणाम होतो. पित्ताशयाचे खडे तयार होऊन अतिशय वेदना होतात. हाडांची वाढ खुंटते. मेंदूला खंडित रक्तपुरवठा झाल्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. असह्य डोकेदुखी आणि अर्धांगवायूसारखी लक्षणे दिसतात, अशी माहिती देऊन बैठक संपवण्यात आली. तर अशा प्रकारे सिकल सेल या आजाराबाबत देखील तुम्ही एकतरी बैठक कुठल्याही महिन्यामध्ये घेऊ शकता, कारण हा आजार देखील अतिशय गंभीर असा आजार आहे. तर याची माहिती तुम्ही माता बैठकीमध्ये दिली व त्या मातांच्या माध्यमातून इतर व्यक्तींपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकते. आणि नेहमीप्रमाणे आपण इथं मीटिंगला उपस्थित एकूण ANC, PNC आणि म्हणजे किती आहेत आपल्या भागातील, आणि त्यानंतर उपस्थित किती आहेत त्यांची संख्या लिहायची आहे. त्यानंतर त्यांची नावे वगैरे लिहून त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आता या डिसेंबर महिन्यातील तीनही माता बैठकीच्या प्रोसिडिंगचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील. त्यामुळे आशाताई हे व या अगोदरचे 2 माता बैठकीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल किंवा इतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर तशी देखील कमेंट करा. धन्यवाद ताई.